स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 18 मधील पहिला प्रश्न आहे बघा, जो अपूर्णांकाशी संबंधित आहे. तर काय सांगितलंय, 4.3/7 अधिक 2.2/14 असा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. तर अशा प्रश्नाच्या वेळेस काय करायचं बघा, कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आणि त्याच्यामध्ये काय मिळवायचं ना, हे पहिलं तुम्ही क्लिअर करा. बघा आता कुणी कुणाला गुणायचं, ह्या 7 न ह्या 4 ला गुणायचं म्हणजे 7 चोक 28 झाले. 28 अधिक 3, 28 आणि 3 किती झाले बघा, 31 झाले का. हा 31/7 घेऊया. अधिक परत काय करायचं, ह्या 14 ने ह्या 2 ला गुणा, 14 दुनी 28, 28 आणि 2 किती झाले बघा, 28 आणि 2 30 झाले. 30 भागिले किती आलं, 14 आलं. तरी सुद्धा आपल्याला एवढं करून पण ह्या म्हणजे जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन पैकी उत्तर मिळालेलं नाही. काय करायचं, परत पुन्हा अपूर्णांकांचा छेद समान नाहीये. आता छेद समान करून घेऊया. छेद समान करण्यासाठी मी मागचं जे सांगितलंय ते करू शकतो, पण त्याच्यापेक्षा सुद्धा सोपी ट्रिक म्हणजे काय करायचं, इथं 14 आहे तर ह्या 7 ला पण 14 कसं बनवू शकतो हे पहिलं शिकायचं आणि इझिली बनवता येते. जर येत नसतं तर 6 वगैरे दुसरं असतं तर 6 ला पण 14 करू शकत नाहीये पटकन. त्याच्यामुळे ते अपूर्णांकात वगैरे करू शकू, पण अपूर्णांकासाठी आपल्याला एवढा वेळ नसतो. त्याच्यामुळे काय करायचं, डायरेक्ट मापटं वापरलं तरी चालेल. पण इथं आता काय करायचं, छेद समान करताना ह्याचा 14 ह्या 7 ला पण 2 मल्टिप्लाय करू शकतो. जर छेदाला केलं तर अंशाला सुद्धा करून घ्यायचा, हा गणिताचा नियम आहे. त्याच्यामुळे बघा इथला 31 इथला 7 दोन्ही किती झाले, 7 गुणिले 2. जर खाली केलं तर अंशाला सुद्धा करायचं 31 गुणिले 2 अधिक 30 भागिले किती आलं, 14. त्यावरून परत बघा 31 दोन्ही किती झाले, 62. 62 भागिले 14 अधिक 30 भागिले 14 म्हणजेच उत्तर किती येणार बघा, 62 आणि 14. आता ह्याचं सुद्धा गुणाकार बेरीज करताना काय करायचे बघा, 60 आणि 30 मिळवा, 90 झाले. 90 आणि 2 किती झाले, 92. 92 भागिले 14. आता ऑप्शन मध्ये आहे का बघा 92 भागिले 14, कुठंच दिसत नाहीये तुम्हाला 92 भागिले 14. इथं दिलंय पण 92 भागिले 140 आहे, म्हणजे हा तर ऑप्शन क्रॉस करून टाका. आता राहिलेल्या ऑप्शन पैकी बघा सगळे हे असे ऑप्शन्स दिसतात. मग काय करायचं, ह्याला 92 ला कितीनं, 14 न भागूयात आपण. बघू इथं 92 ला 14 न म्हणजे 14 28 14 तर 42, 14 चोक 56, 14 पंचे 70, 14 84, 14 सत्ती 98 होणार, नको आहे ते. 14 84 घेऊया. 14 गुणिले 6 केलं का 84 आलं. राहिली बघा किती बेरीज, 8 येणार ना. 84 12 4 गेले 8 आणि इथं 0. आता असं ऑप्शन म्हणजेच ह्याला कसं तयार करायचं बघा, ह्या पूर्णांकाला ज्यानं भागलंय ते 14 इथंच राहू द्या खाली, ज्यानं भागलंय ते छेदात आहे असं घ्यायचं. भागाकार किती आलाय, 6 आणि बाकी किती आल्या, 8. तर हे पूर्ण लिहून टाकायचं. बघा बरं असं ऑप्शन कुठं दिसतोय का, 6.8/14 तर आहे बघा इथं दिलेलं आहे 6.8/14 म्हणजेच हे तुमचं फायनल आन्सर असेल. बऱ्याच वेळा ना ह्याचं सुद्धा आपण संक्षिप्त रूप अजून करू शकतोय, 2 चोक 8 आणि 2 सत्ती 14 असं सुद्धा करू शकतोय, पण आता तेवढी आपल्याला काही गरज नाहीये कारण इथंच आपला आन्सर आपल्याला क्लिक झालेला आहे, म्हणून आपण आहे तिथं ठेवलं तरी चालेल. अदरवाईज तुम्हाला तसा जरी असला तरी अजून सुद्धा ह्याचं आपल्याला संक्षिप्त रूप देता येतंय, नाही असं नाहीये. त्यामुळे अजून जरी विचारलं ना तरी सुद्धा तिथलं करू शकतोय. ठीक आहे, आला की तो ऑप्शन तुमचा 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आता असले अपूर्णांकाची गणित आहेत ते अजिबात चुकवायचे नाही. आता पुढचा बघा, 40 दशक. 40 दशक म्हणल्यावर किती शून्य पाहिजे, 1 आली पाहिजे, म्हणून 40 दशक. 40 वर काय करूया, अजून एक शून्य भागिले 40 एकक सांगितलंय म्हणजे एकक वर काहीच द्यायचं नाही, आहे असं 40 लिहिलं. गुणिले परत किती, 4 एकक. बघा आता इथं परत आलं का पदावली. पदावलीमध्ये पहिल्यांदा काय करायचं, आता भागाकार आणि गुणाकार आहे तर पहिल्यांदा कोण करून घ्यायचं, कोणती क्रिया करायची, तर पहिल्यांदा भागाकाराची करायची. मग असं आडवं सुद्धा तुम्ही करू शकताय, शून्याला 0 गेला आणि 4 धाई असं सुद्धा केलं तरी चालेल. ज्यांना जमत नाही त्यांनी बाजूला करून घ्यायचं. बघा 400 भागिले किती आहे, 40 आहे. शून्याला 0 गेला आणि 4 धाई 40 म्हणजे त्याचं उत्तर किती आलं, इथं 10 आलं. एवढ्या सगळ्याबद्दल किती घेणार आपण, 10 आणि परत गुणिले 4 म्हणजेच 10 चोक 40 हे उत्तर आलं. पण आता प्रॉब्लेम असा आहे की 40 तिथं आहे का, नुसतं 40 तर कुठंच दिसत नाही. मग तुम्हाला परत प्रश्न पडतो, ऑप्शन चेक करायचे, ऑप्शन पैकी बघायचं
त्याला खूप महत्व आहे बरं का. हल्ली दिवसेंदिवस त्याची डिफिकल्ट लेवल वाढत चालली आहे, त्याच्यामुळे आहे तसं 40 नाहीये. ऑप्शन्स मध्ये चेक करा. पहिला ऑप्शन बघा 4 एकक आहे, नाही कारण 40 आले, पहिला गेला. 40 दशक, 40 दशक म्हणल्यावर 40 वर अजून एक शून्य पाहिजे, पण आपल्याकडे तर नुसतं 40 आले, दुसराही कॅन्सल. तिसरा काय आहे 400 एकक आहे, 400 आलंच नाही ना आपल्याकडे, तर मग येणार कसं सांगा, त्याच्यामुळे हा पण गेला. राहिला कोणता 4 दशक, करेक्ट आहे, कारण दशक म्हटल्यानंतर 4 वर किती शून्य येणार, तर एकच शून्य येणार, म्हणून 4 दशक म्हणजेच किती झाले तर 40 हे त्याचं उत्तर असेल. कळाले कसं सोडवायचं ते. त्यानंतर पुढचा बघा आता 9.4/5 या किमतीचा अपूर्णांक पर्यायातील कोणता असं विचारलेलं आहे. काय करूया ह्याला बघा. 5 9 45, 45 आणि 4 किती झाले 49/5. मिळालं कॅन्सर हितच. पहिला ऑप्शन तर येणार नाही कारण छेदामध्ये 5 पाहिजे, म्हणजे हा कट झाला. दुसरा 18 कसं काय येणार ना, 18 याचा काही संबंधच नाही. तिसरा छेदात तुम्हाला 5 पाहिजे, इथं किती आलं 9, त्याच्यामुळे ऑप्शन इलिमिनेट जरी करत गेला ना, एक एक गाळत जरी गेला ना, तरी सुद्धा तुम्हाला तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत 100% पोहोचू शकताय. पण क्लिअरली तुम्हाला क्लिअर कट ह्या गोष्टी माहित असायला पाहिजेत की 5 9 45 आणि 45 आणि 4 केल्यानंतर 49 येतं, आणि जे छेदामध्ये आहे तर ती छेदातला आकडा छेदामध्येच राहायला पाहिजे. हे मात्र तुम्हाला क्लिअर असणं गरजेचंच आहे, ते तुम्हाला कुणीही सांगणार नाही. कळालेले असावेत. आता दिलेले प्रश्न सोडवून व्यवस्थित घ्या, नोटबुकमध्ये नीट मांडा, आणि असले प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जाणार आहेत पेपरमध्ये. 4.3/7 वगैरे हा जो अपूर्णांकाचा भाग आहे तो विचारतात. आता पहिल्यासारख्या एक्झाम सोप्या राहिलेल्या नाहीत, त्याच्यामुळे तो व्यवस्थित करून घ्या. खालच्याचं 49 छेद किती येणार आहे 5 करेक्ट ऑप्शन असेल, 49/5. शेवटचा जो दिलेला आहे का त्याचं बघा किती येतोय तर 49/5 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे, कारण अपूर्णांक कोणता येणार असं विचारलेलं आहे. दिसत असेल व्यवस्थित, प्रॉपरली नीट नोट डाऊन करून घ्या. त्यानंतरचा नेक्स्ट आहे बघा चौथा प्रश्न बघा. 3 शतक अधिक 3 दशक आणि अधिक किती विचारलाय 3 दशसहस्त्र अधिक 3 एकक बरोबर किती. काय करावं लागेल बघा, ह्याचं तोंडी सुद्धा तुम्ही सांगू शकताय. 3 दशसहस्त्र, सहस्त्र म्हणजे 1000, दश म्हणजेच किती आलं तर 3 वरती किती शून्य येणार बघा 4 येणार का, म्हणजेच किती झाले तर ते 30,000 झाले का. मग आता पहिल्यांदा सगळ्यात मोठं कोण आहे ना ते आपण नोट डाऊन करून घेऊयात. कोण येणार 3 दशसहस्त्र. आता सगळ्यात बघा एकक दशक शतक, त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा कोण आहे 3 दशसहस्त्र, म्हणजेच दशवरती किती शून्य 30, आणि हे 1 2 3 आलं. अधिक परत किती आहे तर 3 शतक आहे. 3 शतक म्हणजेच किती 3 वर 2 शून्य आल्या का, म्हणजे 300 झालं. त्यानंतर 3 दशक म्हणजेच वरती किती येणार 3 आणि वर 1 शून्य आलं, आणि अधिक इथं किती 3 एकक आलं. ठीक आहे, 3चं तर 1 आहे असं लिहूया. बेरीज किती आले बघा 3 3 3 0 आणि 3, 30,333. असं नाही तुम्हाला एवढं लिहित बसण्यापेक्षा तोंडी सुद्धा कळायला पाहिजे की 3 दशसहस्त्र म्हणजे 33,000 आले, 30,000 आणि इथं 3 शतक म्हणजे 300 झाले. 30,300 दशक म्हणजेच 30 झालं आणि अधिक 3 झालं, म्हणजेच तुम्हाला एवढं क्लिअर व्हायला पाहिजे की 30,000मध्ये 300 ते मिळवले थोडक्यात, आणि अधिक परत किती होणार आहे हे 33 आले, त्याच्यामुळे 30,333 हे तुमचं उत्तर असेल ह्याचं. पुढचं बघा 4080 गुणिले 34. आता ह्याच्यात अवघड काहीच नाही, पण जो पटकन सोडवेल, जो पटपट त्याचं उत्तर काढेल ना त्यालाच हे जमणार आहे. अवघड तर काहीच नाही, कारण फक्त साधा गुणाकार तरी आहे, पण जो पटकन सोडवेल ना त्याला बाकीच्या एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे, आणि जो इथं रमत गमत सोडवेल त्याला नाही हे होणार ना. 4 0 0 आलं, 4 8 32, 3 4 चौक 16, 0 आला, 3 0 0, 3 8 24, ही 2 आणि 3 चौक 12, आणि ह्यांची बेरीज करूया. 0 2 7 7 2 8 3 आणि 1 आलं, म्हणजेच किती आले बघा 1,38,720 हे त्याचं उत्तर आलं. ह्याच्यात अवघड काहीच नव्हतं, पण जो पटपट सोडवेल ना तोच ह्याच्यामध्ये टिकणार आहे. नाही मग बाकीचे म्हणणारे वेळ मिळाला नाही वगैरे, ह्याला काय किंमत नाही परत सांगून आणि हे करून. त्याच्यामुळे पटकन जेवढं सोडवाल तेवढं तुमच्या फायद्याचं असेल. पुढचं बघा आता 3 तास 45 मिनिटं अधिक 2 तास 30 मिनिटं.
मी प्रत्येक प्रश्न सांगत असताना ना त्याच्यासोबत अजून काय प्रश्न निर्माण होऊ शकतात हे सुद्धा मी सांगत असते. त्याच्यामुळे ते नीट फक्त रट्टा मारल्यासारखा तेवढाच प्रश्न पाठ नकोय करायला, नाही पेपरला आलेले बाकीचे सुटत नाहीत. आता इथं तुम्हाला जरी दोघांची बेरीज विचारली तर काय काय माहिती असायला पाहिजे तुम्हाला. 1 तास म्हणजेच किती होतात 60 मिनिटे. मग ह्याच्यावरनं लगेच मनात प्रश्न यायला पाहिजे तुमच्या की 1 मिनिट म्हणजेच किती होणार, तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद होणार. हे सुद्धा तुम्हाला क्लिअर होणं गरजेचं. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, हे सुद्धा पटकन क्लिअर करायचं. परत अर्धा तास म्हणजे किती मिनिटं होणार, अर्धा सेकंद म्हणजे किती सेकंद होणार, म्हणजे अर्धा मिनिट म्हणजे किती सेकंद होणार, हे सुद्धा तुम्हाला मिनिटाचं सेकंदामध्ये, सेकंदाचं मिनिटामध्ये, परत मिनिटाचं तासामध्ये करायला हे सुद्धा आलं पाहिजे. त्याच्यासाठी हे 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता इथं तोंडी पण सोडवू शकता, मांडत बसायची गरज नाही. 3 तासांनी हे 2 तास किती झाले, 5 तास झाले. साधाही बघा, तासाचं तासामध्ये, मिनिटाचं मिनिटामध्ये. आणि मिनिट किती आहेत बघा, 45 आणि 30 म्हणजेच किती झाले बघा, 40 आणि 30 70 आणि 75 मिनिटं आली. बरोबर आहे. पण 75 मिनिटाचा ऑप्शन असेल पण नाही तो क्लिक करायचा. का नाही करायचं बघा, कारण 75 मिनिटं म्हणजेच किती झालं तर 1 तास 15 मिनिटं होणार. बरोबर आहे. 1 तास 15 मिनिटं, कारण 1 तास म्हणजे कितीचा 60 मिनिटाचा झाला. मग 75 वजा 60 करा ना, राहिले किती खाली 15 राहिले का. 75 मधनं इथं आता 75 वजा 60 करूया, म्हणजे राहिले किती खाली 15 मिनिटं राहिले. आणि ह्याच्यातला 1 तास आहे का तो कुठे गेला असणार, ह्या 5 तासामध्ये. म्हणजेच आपलं फायनल उत्तर काय असणार आहे बघा, 6 तास 15 मिनिटे. 6 तास 15 मिनिटे हे त्याचं उत्तर असणार आहे. 1 तास कुठं आणला कळालं का, त्या 75 मध्ये 1 तास दडलाय तुमचा आणि तो आपल्याला दिसत नाही आणि बरोबर पेपरला दुसरंच काहीतरी करून येतो. त्याच्यामुळे डोकं स्थिर ठेवून व्यवस्थित काय प्रश्न विचारलेला आहे बघायचा. 3 तास कुठं आलं, 45 मिनिटं, 60 मिनिटं, ह्यांचं रिलेशन काय आहे बाबा ते क्लिअर करायचं. तर तुम्हाला हे प्रश्न जमतील, नाहीतर कसे येतील सांगा. नाहीतर बरेच जण आता दिलेलं बघा डायरेक्ट घाईघाई गडबडीत 75 मिनिटं करून येणार. तसं नाही करायचं, कारण 5 तास जरी ऑप्शनमध्ये असलं तरी सुद्धा तो चुकीचाच म्हणावा लागेल. कारण का तर तुम्हाला इकडचे 5 तास आणि 75 मिनिटामध्ये दडलेला जो 60 मिनिटं आहेत का नाही, ते 60 मिनिटाचा 1 तास झाला म्हणजे 6 तास झाले. आणि वरचे तुम्हाला किती आहेत तर 15 मिनिटं आहेत. तर ते जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा हा तुमचा प्रश्न सुटेल. लक्षात आलेले आहेत. वरचा गुणाकार वगैरे, दशसहस्त्र म्हणजे काय, एकक, दशक, शतक, हजार. परत हजार म्हणजे सहस्त्र असतं, त्याच्यामुळे दशसहस्त्र म्हणजेच 10,000, लाख, दशलाख, कोटी वगैरे, दशकोटी. हेच सगळे व्यवस्थित करून घ्या. अगदी कोटीपर्यंत जरी, कोटी दशकोटीपर्यंत माहीत असले तरी सुद्धा तुम्हाला यामधले प्रश्न सुटू शकतील. ठीक आहे. आता 7वा प्रश्न बघूया. 144 कागद म्हणजे एकूण किती डझन कागद असा विचारलेला आहे. 144 कागद म्हणजेच एकूण किती डझन कागद असा प्रश्न आहे. आता इथं काय बघायचं, 1 डझन बरोबर किती असतात, 12 कागद असतात. ठीक आहे. 1 डझन म्हणजे 12 कागद. मग आता दिलेत किती आपल्याला, 144 कागद दिलेत. याचा अर्थ किती असणार तर 12 डझन असणार नाही एकूण, कारण 12 गुणिले 12 केल्यावरच किती येणार आहे. तर ह्याच्यामध्ये म्हणजे 12 डझनचं 12 डझन, 1 डझन बरोबर 12 कागद म्हणजेच 12 डझन बरोबर किती असणार आहे, तर बरोबर ते 144 कागद येणार ना. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला एकूण किती डझन कागद पाहिजे तर 12 डझन कागद म्हणजेच किती झाले तर 144 कागद असतील. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 12 डझन. आले लक्षात. 144 कागद म्हणजेच किती झाले तर 12 डझन ना, कारण 1 डझन म्हणजेच 12 होणार. तर 12 गुणिले 12 म्हणजे 144 झालं. त्याच्यासाठी वर्ग पाठ असणं गरजेचं आहे ना. तो 144 हा वर्ग कोणाचा आहे. ज्यावेळेस तुमचं वर्ग जर 1 ते 30 पर्यंत पाठ नसलं तर असले प्रश्न सुटणारच नाहीत, काय जरी झालं तरी तुम्हाला. आणि मुळात कसं होतं, ऑन दी स्पॉट पटकन प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं चालणं गरजेचं आहे. परत घरी येऊन असं होतं आणि तसं होतं, ह्याला 0 किंमत आहे तुमच्या. 15/9 अधिक 9/9 आहे. आणि त्यानंतरचा किती दिलाय बघा, चौकट दिल्या 25/9 वजा 1/9. तर चौकटीच्या जागी पर्यायातील कोणते चिन्ह येईल, आणि हे पर्याय दिलेत बघा, ग्रेटर आहे, इज इक्वल टू आहे, लेस आहे आणि असं हे साईन दिलंय. हे तर येणार नाही कारण गणितामध्ये नाहीच आहे ना हे साईन, त्याच्यामुळे ह्याला क्रॉस करून टाका, येणारच नाहीये ते. नेक्स्ट बघा, इथं अगोदर हे करून घेऊयात. 15 आणि 9 किती झाले बघा, 15 आणि 9 किती होणार 24, कारण छेद समान आहे ना. छेद समान असेल तर अंशांची बेरीज होणार. मग 15 आणि 9 किती झाले 24.
मग 24/9 आलं. परत चौकट ठेवूया. 25 - 1 म्हणजे किती आलं? 24/9. बघा बरं, दोन्ही अपूर्णांक बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं? 24/9 आणि परत मध्ये चौकट आहे 24/9. मग दोन्ही अपूर्णांक बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं सांगा? आहेत ना सेम. मग काय करायचं सांगा? दोन्ही कोणतं चिन्ह येणार? तर सेकंड नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार, कारण 24/9 आणि परत चौकटीत मोकळी सोडायची म्हणजे दोन्ही सेम आले तर इज इक्वल टू होऊन काय होणार? तर हे बरोबर चिन्ह इथे येईल. फक्त अपूर्णांकांचं तुम्हाला जमलं पाहिजे. खरं छेद समान असेल तर काय करायचं, नसेल तर काय करायचं. इथं छेद समान होता त्याच्यामुळे पटकन जमतं. पुढचं आहे बघा, 5, 0, 4, 7 या अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? ठीक आहे, काय विचारलंय बघा नीट. 5, 0, 4, 7 या अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती आहे? मग आता बघायचं, या मोठ्यात मोठी संख्या म्हणून काय करायचं? मोठ्याकडून लहानाकडे जायचं. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठ्या संख्येकडून लहान संख्याकडे, म्हणजे 7, 5, 4 आणि 0 अशी झाली. आणि त्यांनी काय विचारले? सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती होणार? मग सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज तीच ना. 7ची किती झाले? हे 7000. लिहित बसायची सुद्धा गरज नाही. आधी किती होणार? 500. आधी किती झाली? 40 आणि अधिक 0 म्हणजेच किती झालं बघा? साधा हिशोब आहे, 7540 ही संख्या तुमची तयार झाली ना, 7540. ते उगाच तुम्हाला फिरवून फिरवून प्रश्न विचारतात. आता ही तर म्हणू शकत होते ना की मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होणार, तरी पण ते झालं असतं आणि स्थानिक किमतींची बेरीज म्हटलं तरी सुद्धा तेच येणार आहे. आलेत लक्षात? आणि जर दर्शनी किमतींची बेरीज, आता स्थानिक इथं विचारलंय म्हणून ठीक आहे, जर दर्शनी किमतींची बेरीज विचारलं असतं तर किती आलं असतं? दर्शनी किमतींची बेरीज कोणत्याही संख्येची ना दर्शनी किंमत 30 राहते. कोणत्या पण संख्येतील अंकांची दर्शनी किंमत 30 राहते. म्हणजे किती झालं असतं बघा? 7 + 5 + 4 + 0. 7 आणि 5 12, 12 आणि 4 16, 16 अधिक 0 किती? 16 झालं असतं. त्याच्यामुळे दर्शनी किमतींची बेरीज विचारलं असतं तर तिथं 16 आलं असतं. कळाले? 5, 0, 4, 7 या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या. आणि इथं जर तुम्हाला तर लहानात लहान विचारले असते तर काय झालं असतं बघा? लहानात लहान म्हणल्यावर आपण 0 पासून सुरुवात नाही करायची, मग कुठनं करायची? तर 0 पेक्षा ग्रेटर कोण आहे बघा ना. जर का आपण सुरुवातीला जर 0 लिहिला तर ते घर पकडण्यात अर्थच नाही ना, कारण 0ला किंमतच नाही, त्याच्यामुळे तो घ्यायचाच नाही. मग काय करायचं? तो 0 2 नंबरला टाकायचा आणि तो 0 नंतरची लहान संख्या कोण आहे ती तिथे घ्यायची. मग 0 नंतर लहान संख्या कोण आहे? 4 आहे, म्हणून 4, 0, 5, 7. आता 75 करू शकत नाही कारण 57 पेक्षा 75 मोठं, त्याच्यामुळे ही कसली म्हणायचं? तर लहानात लहान संख्या झाली ही म्हणायचं. लहानात लहान किती अंकी आहे? तर लहानात लहान ही 4 अंकी संख्या तयार झाली म्हणायचं. 4057. कळाले कसं सोडवायचं? दर्शनी किंमत आलं, मोठ्यात मोठी आली. मोठ्यात मोठी म्हटल्यावर कुणाकडून? मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जायचं. आणि लहानात लहान म्हटलं का लहान संख्येकडून कुणाकडे? मोठ्या. असं तुम्ही लक्षात ठेवा ना कशा पद्धतीने ह्याचा सिक्वेन्स घ्यायचा. आणि तुम्हाला मुद्दाम नाही, प्रत्येक वेळेस तुम्हाला 0 येणारी संख्या देतात तर तेवढं क्लिअर करा की तुम्हाला जर 0 आलं ना तर खूप अवघड होऊन जातं सुरुवातीला, कारण सुरुवातीला 0 वापरणं हे बरोबरच नाही. कारण जर 0 वापरला ना तर इथं जर सांगितलं असतं बाबा 4 अंकी संख्या तयार म्हणजे झाली पाहिजे, आणि जर आपण 0 सुरुवातीला घेतलं असतं तर त्याला काही किंमतच नाही ना, त्याच्यामुळे तसं वापरायचं नाही. आणि प्रत्येक वेळेस पेपरला ते कन्फ्युजनसाठी ना 0 असणारं एक तर गणित देतात. त्यामुळे आता लक्षात आलं असेल दर्शनी किमतींची बेरीज, स्थानिक किमतींची बेरीज कशी काढायची असते काय नाही. 10वा प्रश्न बघूया. 5151 भागिले 17 बरोबर क्वेश्चन मार्क दिलेला आहे, तर त्याचं उत्तर काय येईल? आता असले एक्झाम्पल का फसवतात आणि बऱ्याच वेळा परीक्षेला का नाही पाडे सुद्धा म्हणायचे भाग लावणार आहेत का नाही, ते तर कुठं 17, 19, 29 असंच विचारतात बघा भाग लावताना, कुठं 15 वगैरे. कारण जे विद्यार्थ्यांचे पाठ नसतात ना तेच बरोबर इथं कात्रीत अडकतात. पण विद्यार्थ्यांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे की आपल्याला 30 पर्यंत काही करून पाठ असायला पाहिजे. आता ह्याचा भागाकार लावताना हे देण्याचं कारण काय बघा? मुलं फसतात कुठं? इथं 17 आणि 5151 पहिला भाग बरोबर लावतात. 17 × 34 17 × 51 ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, 0 0 आला.
डायरेक्ट दुसऱ्या स्टेपला करताना डायरेक्ट 51 करतात आणि 17 त्रिक 51 झालं आमचं उत्तर आणि पेपरला म्हणायचं मी एवढं सोडवलं बरोबर का आलं नाही. येणारच नाही ना, कारण तुम्ही घेताना जो उतरून घ्यायचा आहे ना ते चुकीच्या पद्धतीने घेतलेलं असतं. डायरेक्ट 51 नाही करायचं. म्हणजे ही मिस्टेक मी अगदी 11वीच्या मुलाकडे सुद्धा ही बघितली होती. हे असा प्रॉब्लेम झालेला. म्हणजे डायरेक्ट बऱ्याच वेळा अशी असतात त्यांना पण गणित, तर त्यावेळी काय करतात ते 17 म्हणजे हा शेवटच्या स्टेपला. आम्ही म्हणत नाही की 11वीला सुरुवातीला असलं विचारतात, असं नाही. सगळं कॅल्क्युलेशन करून आल्यावर शेवटची एखादी मायनर स्टेप म्हणतात ना, तर ती मायनर स्टेप शेवटच्या अगदी काही सेकंदात सुटणारी जी स्टेप असते ना तेव्हा तिथं त्यांना आलेलं असतं. हे तुम्हाला स्कॉलरशिपसाठी सुरुवातीपासून तुम्हाला माहित असायला पाहिजे. हा त्यांच्यातून तुमच्यात फरक असतो. मग पहिला भाग लावताना डायरेक्ट 51 घेतात आणि 17 त्रिक 51 मॅडम 33 उत्तर आलं. हे शक्य आहे का? किमान एकदा कन्फर्म तरी करायचं, कारण 33 आणि 17 ह्या दोघांचा गुणाकार केल्यावर 5151 येणं शक्य आहे का? इतकं तरी आपलं डोकं चाललं पाहिजे की नाही सांगा. त्यामुळे तुम्हाला आकलनाने ह्या गोष्टी येणार आहे. जेवढे प्रश्न तुमच्या हाताखालून जातील तेव्हा तुम्हाला हे किंमत ह्याची कळणार आहे. काय करायचं, हा 5 उतरून घेऊयात, तिथं 0 आलं, परत इथं 5तनं 0 गेला, 5च राहणार आणि परत हा 1 उतरून घ्यायचा आणि मग 17 त्रिक 51 करायचं आणि आलेलं 0 0. आता बघा बरं, हा भागाकार आला किती? 303 आला. भागाकार बरोबर किती? 303. आणि तुम्हाला जर टॅली करायचं असलं की आपलं उत्तर बरोबर आहे का, तर काय करायचं, ह्या 303 17ला गुणा ना, म्हणजेच बरोबर 5151 येणार का नाही, तर हे 100% येणार. त्याच्यामुळे गडबड अजिबात करायचं नाही. जे जे आता तुम्हाला ऑप्शन मध्ये त्यांनी फसवण्यासाठी त्यांना तर एकतर चाळणच लावायचे असते, फिल्टर्स करायचे असते पोरं. त्याच्यामुळे ते तिथं 33 हा सुद्धा पर्याय देतील आणि मुलं गडबडीने 17 त्रिक 51 17 त्रिक 51 हे चुकीचं आहे. हे मी वारंवार असले भागाकार तुम्हाला सांगत असतात, त्याच्यामुळे नीट करा. पुढचा बघा, पर्यायातील चुकीची जोडी निवडा. चुकीचे बरोबर काय हे त्यांना महत्वाचं नाही, ह्याच्यातलं चुकीचं काय आहे ना हे ओळखायला सांगितलंय तुम्हाला. त्यामुळे आपण सुद्धा तेवढं अलर्ट राहणं गरजेचं आहे. त्यांना काय अपेक्षित आहे, म्हणजे त्यांना असं बघायचं की विद्यार्थ्याचा सगळ्या बाजूने अभ्यास झालाय का. त्याच्यामुळे ते बरोबर काय ह्याच्यापेक्षा चुकीचं काय आहे ना हे ह्याच्यातलं विचारलेलं आहे. म्हणजे बरोबर 3 त्यांना विद्यार्थ्यांना आलंच पाहिजे. बाकीचे पर्याय 4.34 आहे, म्हणजे 4 ओलांडले आणि 4.25 कसं म्हणता येईल सांगा बरं. कारण पुढे जाणार ना, 5व्या घरात जाणार, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल. इथं 9.1/4 आहे, बरोबर का. 9.1/4 दिलेला आहे, म्हणजेच आता 9.25 आपण म्हणायला. चुकीची जोडी ओळखायची बघा. 4.25 पहिलीच सापडली, कारण हे किती होणार आहे, तर 4.25 होणार आहे. त्याच्यामुळे हीच पहिला आपला पर्याय बरोबर असेल. तरी सुद्धा आपण पुढचे पर्याय चेक करूया. हा 9.25 करेक्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. 9.1/4 म्हणजे 4 मधला 1 भाग आलेला आहे 9.25साठी, ते बरोबर आहे. त्यानंतर 4.5 हे सुद्धा बरोबर आहे. आणि इथं 7.25 कदाचित इथं ना 3/4 पाहिजे, माझ्याकडून झालेलं आहे ते 7.3/4. असं जर असेल तर ना हा पर्याय आपण बरोबर म्हणू शकतो. 7.3/4 म्हणजे 7.25 हे पर्याय बरोबर आहेत. 4.5 हा पण पर्याय बरोबर आहे. पण आपल्याला विचारलंय कोणता बघा, प्रश्नामध्ये नीट बघा, चुकीची जोडी निवडा असं विचारलेलं आहे. त्यामुळे चुकीची जोडी कोणती येईल, तर ही येणार. म्हणून ऑप्शनसाठी पर्याय क्रमांक, मी आता सगळीकडे टीका केलेला तुम्हाला सगळीकडे दिसतात, पण ते पर्याय बरोबर आहेत. पण आपल्याला प्रश्न विचारताना काय विचारलंय, तर चुकीचा निवडा विचारलाय. त्याच्यामुळे चुकीची जोडी कोणती असणार आहे, तर पर्याय क्रमांक 1. इथं लिहिते पर्याय क्रमांक 1 हा ह्याचं उत्तर येईल. कळाले कसं चेक करायचं कसं नाही येते. इथला प्रश्न लक्षात आले असेल. हे 7.25 झाले आणि इथं दिलंय किती 7.3/4 म्हणजे हे बरोबर आहे, 7.25 येणार. परत 1 ते 100 मधील अशी कोणती संख्या आहे की ती मूळही नाही व संयुक्त संख्याही नाही. हे मात्र प्रकर्षण मुलांचं तोंडपाठ असते, नाही काय प्रॉब्लेम येणार, कारण आपण बेसिक सुरुवातच करताना असं करतो की 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या कोणत्या आहेत. मूळ संख्यांची सुरुवात एक तर 2 पासून होते, 2 3 5 7 वगैरे अशी 11 13 17 19 29 मी प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत ह्या संख्या कुठल्या कुठल्या आहेत ते. 29 आहे, 31 आहे, 37 आहे. त्यानंतर 41 43, नेक्स्ट परत 59 53 59, त्यानंतर 61 67 71 73, त्यानंतरची 79 आणि 83 79 आणि डायरेक्ट 97 आहे. ह्या सगळ्या मूळ संख्या झाल्या.
आणि संयुक्त म्हणजे कोणत्या म्हणतो, मूळ संख्या सोडून बाकी सगळ्या संयुक्त आल्या. पण एक ही अपवाद आहे, जरी मूळ संख्या सोडून सगळ्या संयुक्त जरी म्हटलं ना, तर एक ही संख्या अशी आहे की ती मूळ पण नाहीयेत आणि संयुक्त पण नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपला कोणता आहे, तर तिसरा. आलेत लक्षात? फक्त एक ही संख्या अशी आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मूळ संख्येची व्याख्या नीट लक्षात ठेवा. ज्या संख्येला एकने व स्वतःनेच भाग जातो त्या संख्यांना किंवा त्या संख्येला म्हणा, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. ज्या संख्येला बघा एकने व स्वतःनेच भाग जातो त्या संख्येला कसली म्हणायचं, तर मूळ संख्या असं म्हणायचं. आणि मूळ संख्या सोडून मग बाकी संयुक्त संख्यांना काय एकापेक्षा जास्त संख्येने भाग जातो, त्याच्यामुळे त्या मूळ संख्या आल्या. पण आपल्या इथं ना एक अशी एकमेव एक संख्या आहे की ती ना मूळ आहे ना संयुक्त आहे, कशातच बसत नाही. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 ते 100 पर्यंत ना एकूण 25 मूळ संख्या येत्या. पण त्यातली 2 ही अशी संख्या आहे ना की ती मात्र ना सम मूळ संख्या आहे आणि बाकी सगळ्या विषम मूळ संख्या येत्या. त्याच्यामुळे तुम्हाला 1 ते 100 पर्यंत विषम मूळ संख्या किती असा प्रश्न येतो ना, तर त्या 24 असणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि सममूळ संख्या किती, तर सममूळ संख्या एकच आहे. ती संख्या म्हणजे कोणती आहे, तर 2 ही अशी आहे की सममूळ संख्या आहे. बाकी 4.25, 1.25, पावणे, साडे यातला फरक तुम्हाला कळाला असेल असं मी अपेक्षा करते. कारण 4.34 म्हणजे तो किती झाला, तर 4.25 पाहिजे. पुढचा बरोबर आहे 9.14 म्हणजे 1.25ला किती, तर 4 मधला 1 भाग पाहिजे, त्यात काही नो डाऊट. 4.5ला सुद्धा 4 आणि वरचा अर्धा आलेला आहे. आणि पुढच्या ह्याला 7.25 ते सुद्धा बरोबर आहे, कारण 4.34 7.25 म्हणजे अजून 8ला पोचलेलं नाही आपण. 7 आणि वरचे 3 भाग आहेत 4 मधले, त्याच्यामुळे तो पण 7.25 असा झालेला आहे. त्यानंतरचा 13वा प्रश्न बघा. 1 ते 100 पर्यंत 13च्या पाढ्यातील एकूण किती संख्या आलेल्या आहेत असा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. 1 ते 100 पर्यंत 13च्या पाढ्यातील. आता विद्यार्थ्यांचं काय असतं की 13चा पाढा पाठ आहे, पण मग हा प्रश्न चुकतो का, ही शंका आहे. काय असतं, 13चा पाढा पाठ असला तरी 13ला धरायचं का नाही, तर धरायचं. कारण 13 एके 13 झाल्याशिवाय 13 दोन्ही 26 होत नाही ना, त्यामुळे 13 ही संख्या आलीच पाहिजे, त्यामुळे ते घ्यायचंच. मुलांचं असं होतं की 13ला कशाला धरा, पण मग 13चा पाढा होणार कसं सांगा. 13 गुणिले 1 13 झालं ना, त्यामुळे 13ला धरायलाच पाहिजे ना तुम्हाला, तरच होणार तो पाढा. म्हणून 13 दोन्ही 26 किती झाले बा, 13 26 13 39 13 चौक 52 13 5 65 13 संग 78 13 सत्ती 91. बघा आता किती झाले टोटल, 1 2 3 4 5 6 आणि 7. बघा बरं आहे का ऑप्शन 7वा. आता 6 पण दिलाय, कारण मुलं काय करतात 13चा पाढा म्हटल्यानंतर 13लाच विसरून जायचं. अरे बाळांनो, पण 13 गुणिले 1 केलं ना तरच 13 होणार आहे, मगच 2 येणार आहे ना 13 दोन्ही 26ला. त्याच्यामुळे 13 हे सुद्धा घ्यायचंच. आणि त्यांनी प्रश्नामध्ये विचारतानाच काय सांगितलंय, तर 1 ते 100 पर्यंत 13च्या पाढ्यातील एकूण किती संख्या आहेत, तर किती येणार, तर 7 येणार. 13च्या पाढ्यामध्ये 13 सुद्धा हा येणारच ना, स्वतः हा त्याचा विभाजक आहेच की, त्याच्यामुळे तो येणारच त्याच्यामध्ये. त्यानंतरचा बघा 915 या संख्येत पर्यायातील कोणती संख्या मिळवली असता त्या संख्येस 9ने निशेष भाग जाईल. 2 मिनिटं, त्याच्यामध्ये पर्याय सुद्धा आपण देऊयात. पर्याय द्यायचे राहिलेले आहेत माझे, पर्याय ऍड करून घेऊयात. त्याच्यात कोणते आहे ते बघते, 1 मिनिट. काय प्रश्न आहे त्याच्यातला. 915 या संख्येस दिलेला आहे, बघूयात. 915 पर्याय दिलेले आहेत, कारण या ऑप्शनला ना पर्यायावर गेल्याशिवाय आपल्याला सुटणारच नाही. पहिला 5 आहे, दुसरा आहे 3 5 3 आणि त्यानंतरचा कुठे गेला 5 3 2 आणि 1.
2 आणि 1. ठीक आहे, कसं सोडवणार बघा आता. 915 या संख्येत पर्यायातील कोणती संख्या मिळवली असता त्या संख्येस 9 ने निशेष भाग जाईल. इथं तुम्हाला काय क्लिअर असायला पाहिजे बघा. तर 9 ची कसोटी ना किती येते ते पहिलं माहित असू द्या. 9 ची कसोटी, 9 ची कसोटी काय असते, तर काय करायचं, दिलेली जी संख्या आहे का त्यातल्या संख्यांच्या अंकांची बेरीज करायची आणि जर बेरजेला 9 ने भाग गेला ना तरच त्या पूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जाईल. नुसता भाग जाऊन चालत नाही, निशेष जाणं गरजेचं आहे, म्हणजेच याचा अर्थ बाकी शून्य राहिली पाहिजे. ठीक आहे, मग आता बघूयात 915 या संख्येत पर्यायातील कोणती संख्या मिळवली असता. आता 915 ऑलरेडी आहे. 915 मध्ये ना 5 मिळवायचं, म्हणजे संख्येत पर्यायातील कोणती संख्या मिळवली असता, म्हणजे 915 मध्ये 5 मिळवा. 915 मध्ये जर आपण 5 मिळवलं तर किती झाले, 920 झाला. बरोबर आहे. 915 अधिक 5 म्हणजेच किती झालं, 920 झालं. मग 920 ला 9 ने भाग जातो का बघा, अंकांची बेरीज 9 अधिक 2 अधिक 0 किती झाले, इथं 11 आलं, नाही जाणार. परत पुन्हा 915 मध्ये 3 मिळवूयात, किती झाले, 918 झाले. 918 ला जातो का बघा, तर येस जाईल कदाचित, बघूयात किती होतात इथं. 8 8 आणि 1 9 आणि 9 9 18 झाले. त्यामुळे 18 ह्याला भाग जाऊ शकतोय, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. 918 ला 6 ने भाग कितीनं 9 ने भाग जाईल, कारण अंकांची बेरीज केली ना तर 18 आल्या आणि 18 ला 9 ने निशेष भाग जातो. परत दुसरी तरी पण चेक करूया, किती आलं, 917. मग 9 आणि हे 10 10 7 17, 17 ला काही 9 न भाग जातोय का, नाही जात. परत 915 अधिक 1 म्हणजेच किती झाले, 916 झाला. तर 916 ला कितीनं भाग जातोय बघा, ह्यानं जातो का, 9 ने नाही जाणार, कारण 9 1 10 10 16 झाले. त्याच्यामुळे भाग जाणं तिथं शक्य नाही. म्हणून आपला पर्याय क्रमांक कोणता येणार आहे, तर 5 3 2 1 यांच्यापैकी कोणता असेल, तर 3 असेल, कारण त्यालाच फक्त इथं भाग जाऊ शकतो 9 न. दिलेल्या जी संख्या आहे त्यांच्या अंकांच्या बेरजेला बघायचं. आता साधे प्रश्न राहिलेले नाहीये, त्याने आता इथं 5 मिळवा मग बेरीज करा असं सांगितले, तर आपण मिळवून बेरीज केलेली आहे. पुढचा आहे बघा 2,500. आता 2,500 कुणाला म्हणायचं हे पहिलं लक्षात आलं पाहिजे. 2,500 म्हणजेच किती होतात, 2,750. अधिक किती करायचं आहे माहित नाही, पण उत्तर मात्र किती आलं पाहिजे, 5,500 म्हणजेच 5,500 आलं पाहिजे. ठीक आहे, मग आता 2,750 मध्ये किती मिळवायला पाहिजेत बघूयात. आता किती मिळवल्यावर पहिलं बघा, आता 2,2500 मिळवल्यावर येणार का, म्हणजे 2,750 मध्ये 2,2500 म्हणजेच किती आले, तर 2,250. 0 5 आणि 5 10 हातच्या गेला 1 8 9 10 हातच्या गेला 1 आणि 5,000 आलं का बघा, 5,000 आलं. पण आपल्याला तर पाहिजे किती, 5,500, म्हणजे हा पण ऑप्शन पहिला रॉंग आला. दुसरं 2,500 बघूयात, म्हणजे 2,750 अधिक 2,500. 2,500 म्हणजेच किती झाले, 2,750. 0 5 आणि 5 10 हातच्या गेला 1 आणि 5 आणि इथलं 5,500 आलं बघा उत्तर करेक्ट. त्याचं ती सुद्धा ट्रिक वापरली असती तरी चाललं असतं, म्हणजे हे प्रत्येक पर्याय घालून बघण्यापेक्षा. आता 2,500 आले, काही प्रॉब्लेम नाही. पण काय करायचं, दुसरं एक सिंपल सांगते, ह्या 5,500 ना 2,750 वजा करायचे. हे सुद्धा केलं ना तर पटकन आन्सर सापडेल. आता योगायोगानं तुम्हाला ना म्हणजे दुसरा ऑप्शन आला होता म्हणून ठीक आहे, जर नसतं तर काय करणार ना, मग अशा वेळेस प्रॉब्लेम होणार का नाही. जर चौथा ऑप्शन जर त्याचं उत्तर आलं असतं तर काय करणार, म्हणजे समजा पहिला दुसरा तिसरा चेक केला, मग किती वेळ वाया जाईल ना त्याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा ना सिंपल डोकं वापरायचं. काय करायचं, तिथं हे आहे ते अधिक मध्ये येणार, ह्याच्यातनं ह्याला तिकडे घेऊन जावा ना. 5,500 वजा 2,750 करा, म्हणजे इथलं काय मिळवायचं ना हे तुम्हाला कळून जाईल आणि त्याचं परफेक्ट उत्तर तुमच्याकडं असेल. कळालंय कशा पद्धतीने घ्यायचे किंवा काय करायचं. त्याच्यामुळे तुम्ही तसं करा. नसेल तर तुम्हाला ऑप्शनमधनं जरी जाता आलं तरी काही प्रश्नच नाही. ज्यांना ऑप्शनवरून जाता येईल त्यांनी ऑप्शनवरून जावा. कोणाला तशी पद्धत करायची असली तर तशी करा. एकूण काय आपल्याला उत्तर आल्याशी मतलब. कळाले कसं घ्यायचं ते. त्याच्यामुळे पुढचे ऑप्शन काय आता चेक करत बसायची गरज नाही. तरी पण 2,500 म्हणजेच किती होणार बघा, ह्याचं 1,750 येणार हे माहीत असू दे आपलं पुढच्या अनुषंगानं. परत 2,500 म्हणजेच किती होतं, तर 2,500. 2.25 म्हणजेच किती झाले होते, 2,250 झालं होतं. 2,500 म्हणजे किती, तर 2,750 हे इथं आलेलं आहे. कळालेत, म्हणजे उत्तर आपले किती असणार आहे, तर 2,750, जो की आपला 2,500 हा ऑप्शन त्याचा करेक्ट असेल.
कळालेलं असावं असं अपेक्षा करायला काय हरकत नाही. जमतील, तुम्हाला सोडवता येतील, काही नाही डाऊट येणार. फक्त कसोट्या अजूनसुद्धा ज्या विद्यार्थ्यांच्या पाठ नाहीत ना, त्यांनी कसोट्या अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. स्कॉलरशिप आपली 26 एप्रिलला आहे. अजूनसुद्धा वेळ आहे तुमच्याकडं. अजून पण सगळ्या कसोट्या व्यवस्थित पाठ करून घ्या. आणि जे पाठ केलेलं आहे ना, ते आपल्याला इम्प्लिमेंटेशन कधी करता येणार, ज्यावेळी तुमचं पाठ असेल ना, तर तिथं आपल्याला व्यवस्थित नोट डाऊन वगैरे करता येईल किंवा लिहिता येईल. अदरवाईज काही यायचा प्रश्नच नाही ना, कसं करणार मग सांगा. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा हे पाठांतर सगळं कराल, हे तर कसोट्या वगैरे पाठ असल्या तर त्याचं उपयोगात आणता येईल. पाठच नाही तर उपयोगामध्ये कसं आणणार ना. आलेत लक्षात? नीट घ्या व्यवस्थित. बघा लास्टचा प्रश्न दिसतोय का, ऑप्शन वगैरे त्याचं काय आहे काय नाही चेक करून घ्या एकदा. जमतील आता, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. 16वा प्रश्न बघा. नेक्स्ट 16वा प्रश्न आहे बघा. चौरसाच्या लगतच्या भुजा, चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना डॅश डॅश असतात. त्यासाठी तुम्हाला चौरसाची आकृती पहिला माहीत असू दे. चौरस कशा पद्धतीनं काढायचा असतो, तो चौरस बघा असा असतो. चौरस चारी बाजू समान असणारा. मग ह्याच्यानं भुजा म्हणजे ह्या ज्या काही बाजू दिलेल्या आहेत ह्याला आपण नाव देऊयात का ए बी सी आणि डी. ए बी सी डी हे शिरोबिंदू झाले आणि त्याचं ए बी ही बाजू झाली, बी सी दुसरी बाजू, सी डी तिसरी बाजू, ए डी चौथी बाजू. तुम्ही कोणीकडून पण मोजलं तरी चालू शकतं. ह्या ज्या भुजा आहेत ना, ह्या परस्परांना समांतर आहेत का बघा. परस्परांना समांतर बिलकुल नाही. फक्त कुणाला ए बी ला समांतर सी डी आहे, बी सी ला समांतर ए डी आहे. कारण समांतर म्हणजे रेल्वे ट्रॅक सारखं असतं, तसं तो रेल्वेचा ट्रॅक लक्षात ठेवायचा समांतरसाठी. तेव्हा पहिला तर येणार नाहीये. दुसरा लंब म्हणजे बरोबर असा उभा आहे का, तर यस आहे. प्रत्येक बघा आता हिला इकडून मोजली तर ही गेला, हे गेला, अशा प्रत्येक काय आहे तर लंब. आणि लंब का म्हणायचं अजून एक गोष्ट सांगते. चौरसाचा प्रत्येक कोण हा काटकोन असतो, म्हणजेच तो 90 अंशाचा असतो. आणि जिथं ना तुमचा कोण काटकोन होतो, जिथं 90 अंश असतो ना, ते एकमेकांना ना लंब दिशेत असतात. हे कायम लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे हे कसे असणार तर लंब दिशेत. कारण चौरसाचा प्रत्येक कोण हा काय असतो तर 90 अंशाचा, म्हणजेच तो काटकोन असतो. म्हणून त्यांच्या ज्या भुजा आहेत ना त्या परस्परांना कशा असतात तर त्या लंब दिशेत असतात, सॉरी लंब असतात हे. त्यामुळे ऑप्शन नंबर कितवा येणार तर हा समांतर नाही येणार, हा दुसरा जो आहे लंब येणार. लघुकोणात तर बिलकुल येणार नाही, कारण लघुकोणात यायचा प्रश्नच नाही. आणि भुजा परस्परांना विरुद्ध कुठे असतात ना, त्या दोन बाजू फक्त विरुद्ध आहेत. म्हणजे ए बी ची बाजू विरुद्ध डी सी आली, डी सी ची विरुद्ध कोणती येणार ए डी, पण त्याही समान मापाचे असतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक कोणता येईल तर 2 येईल. नेक्स्ट आहे 17वा आहे बघा. गव्हाच्या एका पोत्याचे वजन 47 किलोग्रॅम आहे. एका पोत्याचं वजन 47 किलोग्रॅम आहे. तर अशा 50 पोत्यांचे एकूण वजन किती भरेल. आता एक काम करा, एका पोत्याचं वजन, एका पोत्याचे वजन 47 आहे, साधं लॉजिक. तर 50 पोत्यांचे किती, म्हणजेच काय करणार सांगा. 50 पोत्यांचे वजन बरोबर किती, काय करायचं, सिंपल आहे. गुणिले 50 करा ना, 50 गुणिले 47 करा, झालं उत्तर. किंवा 47 गुणिले 50 केलं तर तुम्हाला गुणायला सोपं जाईल, म्हणून तसं करा. 47 गुणिले 50 करायचं, कारण एका पोत्याचं वजन 47 म्हणल्यावर 50 पोत्यांचं किती तर 47 गुणिले 50 करा. हा वरचा 0 आहे असा लिहून टाका. 5 7 35, हातच्या गेला 3, 4 पंचे 20 आणि 3 23, किती आलं बघा 2350 किलोग्रॅम. बघा अजून एकदा चेक करा बरोबर आहे का बघूया. 0 आहे असा. परत 5 7 35, 5 राहिले, 3 हातच्याला गेला, 4 पंचे 20 आणि 3 23, म्हणजेच उत्तर किती आलं तुमचं 2350 किलोग्रॅम हे उत्तर आलं. कळालं कसं करायचं ते. एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार आणि अनेकावरून एकाची किंमत काढताना भागाकार. आता असं दिलं असतं की 2350 किलोग्रॅम असणारे एका पोत्याचं वजन जर 47 आहे तर अशी किती पोती भरतील असं विचारलं असतं तर तुम्हाला आता भागाकार करावा लागला असता. ठीक आहे. म्हणजे एकावरून अनेकावरून एकाची किंमत काढताना काय करायचं असतं ते लॉजिक वापरायचं. आणि अशा प्रश्नांना ना तुम्हीच डोकं लावायला लागते.
फक्त आम्ही तुम्हाला हिंट देऊ शकतोय, पण हाच प्रश्न पेपरला येईल असं होत नाही ना, त्याच्याशी रिलेटेड येऊ शकतात. त्याच्यामुळे तो प्रश्न ना नीट समजावून घ्यायचा, आकलन करायचं. नुसतं तुम्हाला वाचायला आलं ह्याचा अर्थ सगळं जमतंय असं नाही. त्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं त्या प्रश्न वाचलेल्याचं समर्थन म्हणजे सार्थक झालं म्हणायचं. अदरवाईज नाही. तो प्रश्न वाचायला आलं म्हणजे स्कॉलरशिप आला असं अजिबात होत नाही. ज्या विद्यार्थ्याला त्याचं आकलन होईल त्याला खरीच स्पर्धा परीक्षा समजली, त्याला खरं स्कॉलरशिप आलं म्हणायचं. पुढचं बघा आता 100 मीटर लांब व 50 मीटर रुंदीच्या आयताकृती मैदानाभोवती काय करायचं आहे, एकूण किती फेऱ्या मारल्यानंतर 1500 मीटर अंतर पूर्ण होईल. आता हा तर प्रश्न निम्मी मुलं तर वाचायचं सोडूनच देतात, डायरेक्ट टीका करून रिकामी. साधं वापरायचं लॉजिक. 1500 फेऱ्या म्हणजे तुम्हाला त्या मैदानाची एक फेरा होण्यासाठी जी किती लांबी असणार आहे, म्हणजे पूर्ण तो फेरा आहे की नाही, तो एका ह्याची लांबी किती असणार हे पहिलं काढा तुम्ही. मग आता 100 मीटर लांब आणि म्हणजे काय काढायचं आहे बघा, ती लांबी काढायची. मग ते एक प्रकारचं पूर्ण जी त्याचा हे की नाही ते काढायचं आहे, म्हणजे पूर्ण कडांची लांबी त्या आयताकृती सगळी काढायची. याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल, परिमिती काढावी लागेल. म्हणून आयताची परिमिती बरोबर काय सूत्र आहे तुमचं, 2 आणि लांबी अधिक रुंदी. हे तुम्ही आता तोंडी सुद्धा करू शकाल. काय करायचं, लांबी आणि रुंदी मिळवा. लांबी आणि रुंदी किती झाली बघा, 100 मीटर लांब आणि 50 मीटर रुंद म्हणजेच किती झाले हे 2 आणि 100 अधिक 50 म्हणजे 150. 150 दोन्ही किती झाले हे 300 झालं का, म्हणजे एक राऊंड 300चा झाला. असं त्यांनी किती फेऱ्या मारल्यानंतर 1500 मीटर अंतर होईल. एक फेरी मारायला 300, 2 फेऱ्या मारायला 600, 3ला 900, 4 फेऱ्या मारायला 400, 5 फेऱ्या मारायला 1500. संपलं. पाडापाठ असला तरी ओके, नसेल तर काय करायचं, अनेकावरून सांगितलंय म्हणून काय करूयात, 1500 भागिले 300 करा. तरी सुद्धा बघा 0ला 0 गेला, 0ला 0 गेला, 3 5 15. म्हणजे इथं आता तुम्हाला किती फेऱ्या माराव्या लागतील, तर 5 फेऱ्या मारल्या म्हणजे किती अंतर पूर्ण होईल, तर 1500 मीटर अंतर एवढं पूर्ण होणार आहे. समजलंय आता कसं करायचं ते, लक्षात आलं असेल. किती मारायला लागतील तर तुम्हाला आता 5 फेऱ्या, फक्त आणि फक्त 5 फेऱ्या मारल्या म्हणजे किती अंतर कव्हर होणार आहे, तर 1500 मीटर एवढं अंतर तुमचं पार होणार आहे 5 फेऱ्या मारल्यानंतर. कारण एक फेरी मारण्यासाठी कितीच अंतर लागलं आपल्याला, 300चं. ते काढलं कसं, सिंपल आहे बघा. तुम्ही आयताच्या समोरच्या बाजूंची जरी सगळी बेरीज करून घेतली ना तरी सुद्धा तुम्हाला कळेल. नसलं तर हा फॉर्म्युला तर आहेच आहे, पण हा फॉर्म्युला कुठनं जनरेट झाला, अगोदर हे तुम्हाला कन्सेप्ट माहीत असल्याशिवाय तो फॉर्म्युला येणार नाही ना. लांबी किती दिल्या 100 आहे आणि रुंदी किती ही 50 आहे. आणि आयताचं कसं असतं, समोरील बाजू समान मापाच्या, म्हणजे ही जर 100 झाली तर ही सुद्धा 100 येणार, ही जर 50 आली तर ही जर सुद्धा 50 येणार. मग हे पूर्ण मैदान कितीचं भरते बघा, जेव्हा 100 आणि 100 200 झाले, हे 50 आणि हे 50 किती झाले 300, 50 आणि 50 100 आणि हे 100 आणि 100 200, 200 आणि 300 झालं ना पूर्ण. हे एवढं सगळं ग्राउंड आहे ना, तर हा सगळा ग्राउंड कितीचा झाला, तर हा सगळा 300चा झाला. मग एक राऊंड 300चा, मग अशा त्यांनी 1500 मीटर अंतर केलं म्हणजेच किती असणार आहे, तर 5 येणार. हे सुद्धा तेव्हा हे असं तुम्हाला डिटेलमध्ये कळू देत की बाबा अशा पद्धतीचं आहे. आयत म्हटल्यावर काय असणार. आता हे जर तुम्हाला आयताचं क्षेत्रफळ जर असतं तर इथं काय आलं असतं बघा, आयताचे क्षेत्रफळ विचारलं नाही, पण आपण सराव करताना सगळ्यांचा करायचा. त्याच्या अनुषंगाने असा जर भविष्यात प्रश्न विचारला तर त्याचं सुद्धा मला उत्तर आलं पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही तो प्रश्न पुरेपूर समजावून घेतला म्हणायचा. लांबी गुणिले रुंदी. मग काय करूयात, लांबी गुणिले रुंदीला बघा, लांबी किती दिलेल्या आहे त्यांनी 100 दिल्या, 100 गुणिले 50 करा. वरचे 3 शून्य, 1 1 2 आणि 3 आणि 5 1 5. हे काय झालं तर 4 सेमी. 4 सेमी का द्यायचं तुम्हाला माहिती नाही, 4 सेमी नाही 4 मीटर पाहिजे, कारण इथलं लांबी आणि रुंदी तुम्हाला मीटरमध्ये आहे ना, म्हणून 5000 4 मीटर येणार, सेंटीमीटर येणार नाही. कळालं. जरी एक प्रश्न विचारला तरी सुद्धा त्याच्याशी रिलेटेड असणारे बाकीच्या सुद्धा प्रश्नांचा तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे. नाहीतर एकच विचारला आहे बाकीचे कशाला करू मी असं नाही म्हणत बसायचं, नाही तर मग तसं तुम्हाला कळणार पण नाही आणि लक्षात पण येणार नाहीये. रेषा वगैरे व्यवस्थित मारून घ्या. आपल्याला अक्षराशी काही देणं घेणं नसतं, फक्त ह्याच्यामध्ये स्कॉलरशिपला पटपट प्रश्न
सोडवणं ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे केअरफुली बघा, सगळे प्रश्न नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. कशा पद्धतीनं दिलेल्या आहेत त्यांचा नीट अभ्यास करा. चौरस, आयत वगैरे ह्यांच्यात काय फरक असतो, एका पोत्याचं 2 पोत्याचं असं म्हटलेलं असतं, तेव्हा कसे प्रश्न सोडवून घ्यायचे हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. 18वा प्रश्न मात्र बरेच विद्यार्थी सोडून देतील बघा. एवढं कधी करायचं, परत असं काय वेगळंच विचारले, काय सुद्धा वेगळं विचारलेलं नाही. आपण प्रश्न नीट वाचत नाही म्हणून तो प्रश्न अवघड वाटायला लागतो. ठीक आहे. त्यानंतरचा 19वा बघूया. एकोणीसावा प्रश्न आहे बघा. काय दिलेलं आहे, 4.3/8 अधिक 2.4/16 आणि वजा परत 1.2/16 बरोबर किती. काय करायचं, पहिल्यांदा या ह्यानं गुणून घ्या. 8 चौक 32, 32 आणि 3 किती झाले 35, 35/8 अधिक हे 16 ने ह्या 2 ला गुणा, 16 दुनी 32 झाले का. 32 आणि 4 किती झाले 36, 36 भागिले किती येणार 16 आणि परत वजा ह्याचं किती झालं 16 एके 16, 16 आणि 2 17, 18, 18 भागिले किती आलं 16. ठीक आहे. आता दुसरं पुन्हा पुढची स्टेप बघा. छेद समान नाहीये, ह्या दोघांच्या आहेत पण ह्याचं नाहीये. मग बेरीज आणि वजाबाकीला काय करायचं, पहिल्यांदा कुठली क्रिया आली असेल ती घ्यायची. मग आता इथं काय करूया आपण, छेद समान करून घेऊयात. बघा आता छेद समान करताना काय करणार, अंशाचा छेदाचा करायचा आहे इथं छेद. मग 8 ला कितीनं गुणल्यावर 16 येऊ शकतं, काय बघायचं, 8 ला कितीनं गुणल्यावर 16 येऊ शकतं. मग 8 ला आपण 2 न गुणलं म्हणजे 8 गुणिले 2 झाले. आता जर छेदाला गुणलं तर गणिताचा नियम काय असतो, अंशाला पण गुणायचं, म्हणून 35 गुणिले 2 अधिक हे 36 भागिले 16 वजा 18 भागिले 16 आलं. आता किती झाले बघा, 35 दुनी 70, 35 दुनी किती झाले हे 70, 70 भागिले 16 अधिक 36 भागिले 16 वजा 18 भागिले 16. कसं सोडवणार बघा, हे सगळीकडे आता छेद समान झाला, काही प्रॉब्लेम नाही. छेद सरळ 1 लिहून टाका, म्हणजे 16 हा 70 अधिक 36 वजा 18 करा. किती होणार बघा, ह्याच्यात 16 खाली लिहूया. 70 आणि 30 किती झाले 106, 106 वजा 18 झाले. म्हणजे 106 वजा 18 आपण बाजूला करून घेऊयात, किती बघूयात. 106 वजा 18 काय करणार, इथं 9 ने गेलं 8, 16 8 गेले 8 म्हणजेच किती आलं बघा 88/16 आलं. हा जर ऑप्शन नसेल तर काय करा, त्याला संक्षिप्त रूप देऊन टाका. बघूया कितीनं जाऊ शकतो. 4 न जाईल, 4 चौक 16 आणि 4 दुनी 8, 4 दुनी 8 अजून जाऊ शकतो. कितीनं जाईल, 4 न गेला, त्यानंतर अजून 11 आणि खाली 2 झालं बघा. कळाले त्याचं संक्षिप्त रूप कशा पद्धतीने होईल ते. 88 आणि 16 ला कितीनं घालवला, पहिल्यांदा 4 न घालवला, 4 दुनी 8, 4 दुनी 8 आणि खाली 4 चौक 16. परत अजून जाऊ शकत होतो म्हणून आपण हा लिहून टाकला. कळाले, जसं ऑप्शन मध्ये असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही करा. अजून पण त्याचं पॉईंट मध्ये सुद्धा आपण काढू शकतो. 11/2 म्हणजेच किती झाले बघा, 5 आणि 5 10 म्हणजे 5.5 हे सुद्धा त्याचं उत्तर येऊ शकतं. काय असेल त्याच्यावर डिपेंड करा. आता पुढचं आहे बघा, 50 दशक भागिले, इथं भागिले आहे 50 एकक आणि गुणिले परत 5 एकक बरोबर किती असं दिलंय. 50 दशक म्हटल्यानंतर काय करायचं, 50 वर 1 0 आलं का. 50 दशक भागिले 50 एकक म्हणजे तसंच आणि गुणिले हे 5 एकक ॲज इट इज ठेवणार. मग 500 न 50 ला भागलं, ह्या शून्याला हा शून्य गेला का आणि 5 10 50 आणि वरचं गुणिले 5 म्हणजे ह्या पूर्ण ह्याच्याबद्दल किती येऊ शकत होतं असं लिहिलं तरी चालेल किंवा सिंपल आहे बघा. 500 भागिले 50 करून गुणिले 5 केलं ना तरी पण चालतंय. शून्याला शून्य गेला, 5 10 50 आले, 10 गुणिले 5 म्हणजेच किती झाला, 5 10 50, 10 गुणिले 5 म्हणजेच उत्तर किती आलं तुमचं 50. आता हे जर 50 नसलं तर काय असू शकेल बघा, 50 एकक हा एक ऑप्शन बरोबर असू शकतो किंवा
दुसरा कोणता असू शकतो तर 5 दशक हा सुद्धा पर्याय त्याच्यामध्ये असू शकतो. कारण आता सरळ मार्गे कोण प्रश्नांची उत्तरं देईल असं होतच नाही. 50 एकक वगैरे असे विचारतात तर 50 एकक होईल, किंवा दुसरा ऑप्शन असला तर तो कोणता 5 दशक होईल. कारण 5 वर 1 शून्य ना, म्हणून तो 5 दशक असं म्हणता येईल. कळालेले असावेत आता प्रश्न. काय ह्याच्यामध्ये डिफिकल्ट मला वाटत नाही. अपूर्णांकांचं कसं रूपांतर करायचं ते मात्र तुम्हाला यायलाच पाहिजे. सारखं पेपरला कोणत्या ना कोणत्या तरी ना असतातच त्याच्यातली गणितं, त्याच्यामुळं ते तुम्ही परफेक्ट बघून घ्या कशा पद्धतीनं केलेले आहेत ते. इथलं दिसतंय का बघा व्यवस्थित, नसलं तर इकडं वरती लिहिते मी. किती येणार तर 50 एकक, किंवा दुसरं कोणतं असू शकतं तर 5 दशक, हे सुद्धा उत्तर त्याच्यामध्ये असू शकेल. कळाले? तर वरच्याचं संक्षिप्त रूप वगैरे कशी द्यायचे बघून घ्या व्यवस्थित. प्रश्न एकदा नोटबुकमध्ये नोट डाऊन करा, तर तुम्हाला त्यामधले क्ल्यूज कळून जातील. सोडवायचं जेवढे सराव होईल ना तेवढं तुमच्या फायद्याचं राहील. त्यामुळे जास्तीत जास्त सराव करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे? जेवढे जास्तीत जास्त तुमच्याकडून प्रश्न होतील ना तर ते तुम्हाला बेटर राहील बघा. जेवढे प्रश्न तुमच्या हाताखालून जातील तेवढे तुमच्या उपयोगाचे असतील. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. आणि प्रश्नांचा सराव असा करा की एकदा समजावून दिलं ना की परत आपल्याला बोर्डवर बघायची गरज नाही लागली पाहिजे. शेवटी किती केलं तर ते गणित आहे. गणिताला स्टेप्सच तुम्हाला येणं गरजेचं आहे, आकलन होणं गरजेचं आहे. तुम्ही रट्टा मारून वगैरे असली गणित कधीच सुटणार नाही आहेत. कारण वजाबाकी बेरजा वगैरे ह्या येणं खूप 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 गरजेचं आहे. त्याच्यामुळे नीट करा. दशक कुणाला म्हणायचं, एकक कुणाला, सहस्र, हजार, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना तर त्या तर यायलाच पाहिजेत बघा. कारण आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. 1000 अधिक किती, 2000, परत वजा 4000 असं राहिलेलं नाही आहे. ते विचारतानाच दशक एकक ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला त्याच्यातले प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे परफेक्ट करा तुम्ही. ठीक आहे.